नमस्कार, मी सेजल पुरवार। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला। ही राज्यातील आतापर्यंत सर्वात मोठी कर्जमाफी आहे आणि या योजनेअंतर्गत 36,585 कोटींचं कर्ज माफ करण्यात येणार आहे। या योजनेचा सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। योजनेची पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभ देण्यासाठी सर्व व्यापारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सहकारी विभागाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या। योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांकडून शेतकऱ्यांचा सविस्तर तपशील मागवण्यात येतोय। बँकांना युद्ध पातळीवर काम करण्याचे आदेशही राज्य शासनाने दिले आहेत। या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून बँकांना मुख्यालय आणि जिल्हा स्तरावर विशेष नोडल अधिकाऱ्यांची निवड करणं बंधनकारक आहे। या सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांची माहिती अचूक स्वरूपात संकलित करून पोर्टलवर अपलोड करण्यासह प्रत्येक टप्प्यांवर समन्वयाची जबाबदारी बँकांवर निश्चित करण्यात आली आहे। यासाठी प्रत्येक बँकेनं मुख्यालय स्तरावर 2 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणं बंधनकारक करण्यात आलं। यापैकी एक अधिकारी योजना अंमलबजावणी समन्वयक तर दुसरा माहिती तंत्रज्ञान समन्वयक म्हणून काम पाहणार आहे। तसंच प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी आणि जिल्हास्तरीय समिती म्हणजेच DLC यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र जिल्हा नोडल अधिकाऱ्यांच्या निवडीची सूचनाही देण्यात आली आहे। मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा या माहितीपटाचा प्रीमियर शो पार पडला। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाला आणि वॉर्नर ब्रदर डिस्कव्हरी वाहिनी यांच्या संयुक्तपणे निर्मित माहितीपटाचा आयनॉक्स चित्रपटगृहामध्ये प्रीमियर शो पार पडला। यावेळी विधान परिषद सभापती राम शिंदे, प्रमुख मंत्री आणि माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांची उपस्थिती होती। हा माहितीपट पंढरपूर वारीची प्रत्यक्ष अनुभूती देतो। या चित्रपटगृहामध्ये जणू काही पंढरपूरची वारी प्रत्यक्षात उतरली असा अनुभव येत असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या। सर्वांना विठुरायाच्या रंगी रंगवणारी माऊलीची ही वारी एक अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे आणि ही परंपरा जगासमोर आली पाहिजे याकरता वॉर्नर ब्रदर डिस्कव्हरी चॅनलच्या माध्यमातून एक अतिशय सुंदर अशा प्रकारची डॉक्युमेंटरी वारीवर तयार करण्यात आलेली आहे। ती आज आम्ही रिलीज केलेली आहे। वेगवेगळ्या भाषांमध्ये ही डॉक्युमेंटरी असणार आहे। पुण्यात झालेल्या मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे श्री क्षेत्र आळंदीमध्ये नागरी आणि पायाभूत सुविधांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पायाभूत सुविधांच्या विकास कामासाठी एकूण 10 कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे। राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून 10 कोटी रुपयांचा विशेष निधी हा मंजूर करण्यात आला। सर्व विकास कामं तातडीने युद्ध पातळीवरती सुरू करा असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। आता पाहूयात आणखी एक बातमी। महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील सीमा प्रश्नावरती उच्चाधिकार समितीची विशेष बैठक पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळाच्या मंत्रिमंडळ बैठक सभागृहात ही बैठक संपन्न झाली। बैठकीत सीमा प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या खटल्यात महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडण्याचं निश्चित करण्यात आलं। सीमा भागातील मराठी भाषिक जनतेच्या प्रश्नाबाबत महाराष्ट्र शासन संवेदनशील आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। हा प्रश्न सोडवण्यासाठी आता शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात हा निर्णय घेतला जाईल असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय। यावेळेस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार शरद पवार यांच्यासह प्रमुख नेतेही उपस्थित राहिले। बारामतीमध्ये शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। यावेळेस 1 दशलक्ष विद्यार्थिनींसाठी सायकल वितरण अभियानाचा देखील शुभारंभ करण्यात आला। गर्भाशयमुक्त, कर्करोगमुक्त पुणे जनजागृती मोहिमेला राज्य शासन प्राधान्यानं गती देत असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या। महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी करावी असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी केलं। पात्र महिला कोणत्याही शासकीय योजनेपासून वंचित राहू नये आणि प्रत्येक मुलीला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं म्हणून शासन कटिबद्ध असल्याचं देखील सुनेत्रा पवार म्हणाल्या। यावेळी खासदार तथा ज्येष्ठ समाजसेविका पद्मविभूषण सुधा मूर्ती यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थित राहिले। मुलीचा जन्म सन्मानाने झाला पाहिजे। तिला स्वतःच्या आयुष्यात निर्णय घेण्याचा अधिकार असला पाहिजे आणि ग्रामसभा, उद्योग, प्रशासन व सार्वजनिक जीवनात तिने नेतृत्वाच्या भूमिकेमध्ये पुढे आलं पाहिजे।
महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.